बाजार म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो कडगावचा बाजार. आजूबाजूच्या भरपूर खेड्यातून लोक इथे बाजार करण्यासाठी येतात. काही ओळखीचे, काही अनोळखी लोक इथे भेटतात. पै पाहुणेही भेटतात. आता या कडगावच्या बाजारात सर्वात जास्त खरेदी होणारा बाजार म्हणजे मासळी बाजार किंवा मासे बाजार असेही म्हटले तरी चालेल. जसं तुम्ही लोक पावसाची जोडणी म्हणून करता ना, पापड, लोणचे यांची सोय, तसं गावाकडचे लोक पण मासळी, झिंगे यांची सोय करून ठेवतात. जेणेकरून पावसामध्ये खाण्यासाठी उपयोगी पडेल. आता प्रत्येक वेळी बाजारला जाणं शक्य होत नाही. पाऊस जास्त असतो किंवा रोप वगैरे असते याच्यामुळं प्रत्येक वेळी बाजारला जाणं होत नाही. तर ह्याची सोय करून ठेवावी लागते आणि याची जी चव लागते ना पावसामध्ये, ती खूप छान लागते. कोणत्याही महागड्या डिशला ही जी चव येत नाही. त्यानंतर घरात भाजीपाला वगैरे घेतला आणि मुलांसाठी थोडा खाऊ पण घेतला. तर ह्या लेमनच्या गोळ्या ज्या आपण लहानपणी भरपूर अशा खाल्ल्यात ना, आणि त्यानंतर घरी आले, घरातली सगळी बाकीची कामं आवरून घेतली, गाईला पाणी वगैरे दाखवून घेतलं. आता ही शक्यतो काम मी नाही करत, सासू वगैरे करते. आता ती गावी गेली होती त्यामुळे हा काम माझ्यावर आलं होतं. त्यानंतर गोटा वगैरे लोटून घेतलं आणि बाकीची घरातली पण कामं आवरून घेतली, दार वगैरे लोटून घेतलं, भांडे वगैरे. आता प्रत्येक गोष्ट दाखवणं शक्य होत नाही. जेवण वगैरे आवरून घेतलं. असा होता माझा गावाकडचा आजचा हा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.